नमस्कार मित्रांनो, आता बाजारात बऱ्याच प्रकारचे सीडर्स उपलब्ध असतात. त्यात आपल्याला ओरिजिनल कुठचा आणि बनावट कुठले, कारण आता बऱ्याच बनावट सीडरांचा सुटवाट चालू आहे. त्या शेतकऱ्यांनी सीडर घेताना कुठला बघून घ्यायचा, तर त्याची काहीसाठी थोडीशी माहिती सांगता त्याच्याबद्दल. हा वॉल्युवन कंपनीचा इथे एम्बोसिंग असेल. पुढे तुम्हाला वॉल्युवनचं QR आणि दिसेल, तुम्हाला इथे वरती एम्बोसिंग दिसतं. त्याचप्रमाणे हे प्लास्टिक बॉक्स आहे ना, अनब्रेकेबल बॉक्स येतो. तुम्ही आपण जरी बघितलं आपण तरी ह्याला काही होत नाही. त्याचप्रमाणे टीथ आहेत, हे स्टीलचे टीथ येतात, जेणेकरून वापराने काही यांना गंज वगैरे येत नाही किंवा खराब होत नाहीत. हे पूर्ण प्लास्टिक. त्याला ह्या साईडचं जे ब्रॅकेट आहे ते पूर्णपणे स्टीलमध्ये येतं. बऱ्याच ठिकाणी फायबरचं येतं. हे बऱ्याच तुटण्याचे चान्सेस असतात. हे स्टीलमध्ये येणार तुम्हाला. हे त्याचप्रमाणे हा बघितला तुम्ही, व्हील देखील हेवी व्हील येतो. ह्याला मध्ये सपोर्टही येतो, जेणेकरून ते इकडे तिकडे हलत नाही. म्हणजे फिरताना चालवताना देखील इझी जातो. जरी बाजारात मिळणाऱ्या सीडरपेक्षा याची किंमत जरी 1000 रुपये जास्त असली तरी त्याची याची क्वालिटी आणि गुणवत्ता देखील तशीच आहे. याला टेस्टिंग रिपोर्ट आहे, शासन मान्य आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शासनाच्या स्कीममध्ये याला 50% अनुदान देखील उपलब्ध आहे. आपण आता या सीडरचे डायची बदलायची ही आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. या सीडर सोबत आपल्याला 11 प्रकारचे डाय येतात. डाय म्हणजे ह्याच्यामध्ये जे बियाणं बसतं ती डाय, आणि ह्या साईजनुसार आपल्याला प्रत्येक बियाण्याला वेगवेगळे डाय वापरावे लागते. जशी मोठं धान्य असेल तर मोठी डाय, त्याच्यानंतर शेंगदाण्यासाठी मक्यासाठी वगैरे ह्या 55 नंबर 22 नंबर तुमच्या बियाण्याच्या साईजनुसार तुम्हाला डाय बदलावी लागते. आणि जर तुम्ही योग्य डाय योग्य वेळी वापरलात योग्य पिकासाठी तरच तुम्हाला पेरणी अंतर आणि योग्य बियाण्यासाठी पेरणी व 1 ते 2 धान्य जे पडण्याचं प्रमाण आहे त्या डायवरती अवलंबून असतो. भात बियाणं चपटी बियाणं त्यासाठी प्लसची डाय असते. सर्व सीडरमध्ये एवढ्या डाय येत नाही, पण हा आपला वॉल्युवन कंपनीचा ब्रँडेड आणि अनब्रेकेबल सीडर आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मिळणारे डाय देखील तशाच प्रकारच्या मिळतात. आता आपण डाय कशी खोलायची आपण बघणार आहोत. ह्याला प्लास्टिक अनब्रेकेबल प्लास्टिक आहे, त्याच्यामुळे इथे त्याला नीट बघा, इथे खाच असतो. हा खाच दाबायचा आणि फिरवायचा की वरची कॅप खोलते. हे झाकण खोलून बाजूला ठेवल्यानंतर आतमध्ये एक परत त्याला झाकण आहे, ते देखील तसंच आहे. हे तुम्ही असं लॉक खोलतं. असं केल्यानंतर परत लावताना देखील असंच फिरवायचं आहे. काढताना असं फिरवलं, इथे खाच असतो, त्याला खोललं की असं काढलं जातं. त्यानंतर ही डाय असते. आता याच्यामध्ये 33 नंबर डाय ऑलरेडी टाकलेली आहे. 33 नंबर डाय त्याचा धान्य अडकू नये म्हणून एक चंद्र म्हणतात त्याला, हा धान्य अडकू नये म्हणून वापरला जातो. तर ही डाय आहे 33 नंबरची. ह्याच्यामध्ये बघा ही जी साईज आहे, आपण आपलं बियाणं शेंगदाणा असतील मका असतील याच्यात ठेवून बघायचा त्याच्यामध्ये किती बसतात. एक बसत तर एकच पडणार, 2 बसत 2 पडणार. ते आपल्या बियाण्याच्या साईजनुसार यातली डाय निवडून आपण याच्यात टाकायची. टाकते वेळी डाय बघायचं. हा बेसिक डाय एक प्लॅटफॉर्म असतो, हा फिक्स त्याच्या खाली राहिलाच पाहिजे बेसिक. त्याच्यानंतर एक डाय असते. डायला हा चंद्र आकाराचा हा असला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये धान्य अडकू नये म्हणून हे डायचं काम आहे. हे डायचं जागा आहे, इथे त्याला हा गॅप दिलेला आहे, ह्याच्यामध्ये तो चंद्र बसला पाहिजे. हे 2 अंडाकृती भाग आणि 2 गोल भाग. अंडाकृती भाग हे असे धरून त्याच्यामध्ये चंद्र धरून हा पूर्णपणे व्यवस्थित खाली सरकला की हा पूर्णपणे डाय बसली. त्यानंतर हे त्याच्या वरचा झाकण जे आहे डायला, ते हे आपण असं ठेवून खाच आहे ते खाचात ठेवायची. ह्या होलात मधल्या लागली आणि कट आवाज आला की हा खटका व्यवस्थित लॉक झाला. त्यानंतर वरचं अपर जे कवर आहे हे देखील तसंच आहे. हा इथे खाच असतो, हा खाचामध्ये व्यवस्थित बसवायचा, दोन्ही साईडने नीट बघायचा. काचेसारखा भाग असल्याने पटकन दिसत नाही तो. नंतर फिरवला असा आवाज आला की हा लॉक झाला. अशा प्रकारे तुम्ही डाय वेळ बदलून आपलं वेगवेगळ्या प्रकारचे धान्य याच्यामधनं पेरू शकता. धान्य ह्या इथनं टाकायचं आहे, त्याच्यामध्ये हा सीड बॉक्स आहे, इथं धान्य भरायचं आहे आणि सुरुवातीला त्याला जागेवरती असं उचलून धरून सीडरचे सर्व स्पेअर पार्ट देखील आपल्या दुकानात उपलब्ध आहे. कारण मशीन वापरल्यानंतर वर्ष 1.5 वर्षानंतर बेरिंगचा प्रॉब्लेम येतो, बेरिंग खराब होतात पाणी लागल्याने वगैरे. स्प्रिंग असतील, हे नॉब असतील, सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट आपल्या कंपनीचे ओरिजिनल आपल्याला इथे आपल्याकडे उपलब्ध आहे.